महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नितेश राणे यांना न्यायालयाने थेट कारावासाची शिक्षा टोकली आहे। होय, नेमकं प्रकरण काय आहे आणि कोर्टाने नेमका काय निकाल दिलेला आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत। मात्र त्या अगोदर तुम्ही अद्यापही आपल्या एनआरटी न्यूजच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करा। तर मंडळींनो, हा सगळा प्रकार आहे जुलै 2019 मधला। कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली होती। रस्ते पूर्ण चिखलमय झाले होते आणि याच मुद्द्यावरून नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारला होता आणि त्याच वेळी शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण झाल्याचा आरोप हा राणे यांच्यावर करण्यात आला होता। किंबहुना त्यांनी चिखलफेक देखील केलेली होती आणि तो व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि त्यांचं प्रकरण देखील चांगलंच गाजलं होतं। यानंतर या प्रकरणात 353, 352, 504 आणि 506 अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे कोर्टाचा निकाल काय आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने 353, 332 आणि 506 या गंभीर कलमातून नितेश राणे आणि तब्बल 40 जणांची निर्दोष मुक्तता केली। पण 504 कलमाखाली म्हणजे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांना आता दोषी ठरवलेलं आहे आणि याच कलमानुसार कोर्टानं 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड आता ठोठावलेला आहे। मात्र एक ट्विस्ट या ठिकाणी असा येतो की आरोपींच्या वतीनं लगेच अर्ज करण्यात आलाय आणि कोर्टानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे, म्हणजे अर्थातच स्टे दिलेला आहे। म्हणजे सध्या तरी नितेश राणे यांना तुरुंगात जावं लागणार नाहीये। दरम्यान त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे की या निर्णयाविरोधात आज उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे। एकीकडे शिक्षा, दुसरीकडे दिलासा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। आता पुढे काय होणार हे पूर्णपणे उच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे। मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।